इयत्ता 12वी राज्यशास्त्र काल झालेला जो पेपर आहे आपला, तर तो कशा पद्धतीनं उतरला, तर यापैकी जो आपला पेपर आहे तर तो मागे आपण 8 दिवसापूर्वी जो संभावित पेपर टाकला होता, तर त्यापैकीच मित्रांनो दीर्घोत्तरी प्रश्न, त्यानंतर 5 मार्काचे प्रश्न आणि एका वाक्यात असेल तर बरेचसे आपले 80% जो पेपर मित्रांनो तसाच उतरला आहे। परंतु आजच्या या व्हिडिओमधून आपण याचं उत्तरासहित जो आहे फेब्रुवारी 2025मध्ये जो आपला पेपर उतरलेला आहे तर त्याचे उत्तरासहित हा आपण बघणार आहोत। तर पहिला यामधील प्रश्न क्रमांक 1 मधील अ आहे, कंसातील योग्य पर्याय निवडून आपल्याला विधाने पूर्ण करा। तर यामधील पहिला आहे मित्रांनो, जागतिक व्यापार संघटनेची स्थापना रिकामी जागा यावर्षी करण्यात आली, तर याचं 1995 हे उत्तर बरोबर आहे। त्यानंतर दुसरा आहे, 1960च्या दशकात भारतात कृषी क्षेत्रात क्रांती झाली, तर याचा योग्य पर्याय आहे हरित क्रांती। त्यानंतर तिसरी आपली जी रिकामी जागा आहे, राष्ट्रवाद ही अस्मिता निर्माण होण्याची भावना आहे, तर याचा योग्य पर्याय आहे बरोबर आपला राजकीय। त्यानंतर चौथी आहे, लोकपाल ही संकल्पना या देशाकडून स्वीकारण्यात आली, तर याचा योग्य पर्याय स्वीडन, जो आपण मागील संभाव्य पेपरमध्ये टाकला होता। त्यानंतर सन 1972 साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात करार झाला, तर तो उत्तर याचं योग्य आहे शिमला। मित्रांनो यामधील आता ब बघूया। तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि बरेचसे विद्यार्थी आपल्याला विचारत होते की बा IMP काय आहेत, परंतु यामध्ये ऑर असतं आणि 80% ते 90% आपला जो पेपर आहे मित्रांनो तो मागच्या याच्यानुसारच आपला तो उतरलेला आहे। त्यानंतर ब आहे, खालील तर यामधील ब बघूया आपण आता। प्रत्येक गटातील चुकीची जोडी आपल्याला दुरुस्त करून लिहायची आहे। पहिलं आहे, पंडित जवाहरलाल नेहरू डिस्कवरी ऑफ इंडिया। ब आहे, तामिळ लोकांच्या हक्कासाठी लढा, सार्क दिलेला आहे। अमेरिका आहे, मेल्टिंग पॉट। तर हे ज्यापैकी दुरुस्त जोडी असेल मित्रांनो आपली, तामिळ लोकांच्या हक्कासाठीचा लढा हे सार्क नाही तर ते लिट्टे आहे, ही आपण मागच्या पेपरमध्ये टाकलं होतं। त्यानंतर दुसरं आहे, महाराष्ट्र लोकायुक्त संस्था 1972। ब आहे, माहितीच्या अधिकाराचा कायदा 2008 आणि क आहे, ग्राहक संरक्षण कायदा 1986। तर यापैकी दुरुस्त जोडी असेल आपली माहितीचा अधिकार कायदा हा 2005ला झालेला आहे, ही आपली दुरुस्त जोडी असेल। त्यानंतर तिसरा आहे, नाटो युरोप, सेंटो पश्चिम आशिया आणि शिएटो आहे आफ्रिका। तर यामधील शिएटो जे आहे तर ते आफ्रिका नाही आहेत, कारण ते यामध्ये इंग्लंड, फिलिपिन, थायलंड आणि ऑस्ट्रेलिया हे त्याचे सदस्य आहेत। त्यानंतर क आहे आपलं दिलेलं, आपलं यापैकी दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून आपल्याला विधाने पूर्ण करायचे आहे। 4 गुणांसाठी हा आहे। मास्त्रिक्त करार संदर्भ, तर याचं योग्य उत्तर आहे युरोपीय संघ, कारण हे मित्रांनो आपण मागच्या म्हणजे संभाव्य पेपरमध्ये टाकला होता। त्यानंतर साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना या देशाच्या संदर्भात वापरली जाते, तर याचा पर्याय आपल्याला भारत, चीन, अमेरिका दिलेले आहेत, परंतु योग्य पर्याय आपला चीन आहे। त्यानंतर आहे, आज भारताचा लिंगभाव निगडीत दृष्टिकोन यावर लक्ष केंद्रित करतो, तर याचा योग्य पर्याय आहे महिला सक्षमीकरण। चौथा आहे, चारू मुजुमदार याच्याशी निगडीत आहे, तर याचा योग्य पर्याय अ बरोबर आहे नक्षलवादी चळवळ। त्यानंतर ड आहे मित्रांनो, दिलेल्या विधानासाठी आपल्याला समर्पक संकल्पना लिहायची आहे। तर पहिलं आहे, भारत सरकारच्या विचारगट म्हणून कार्य करणारा व सरकारला दिशानिर्देशक आणि धोरणात्मक सल्ले देणारा आयोग, योग्य पर्याय आहे नीती आयोग। दुसरा आहे, समाजात भीती धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर, तर त्याचा योग्य पर्याय आहे दहशतवाद। तिसरा आहे, लोकांच्या राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग, तर याला आपण सहभागयुक्त राज्य असे म्हणतो। चौथा आहे, दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका व सोव्हिएत रशिया यांच्यातील संघर्ष, याला आपण शीतयुद्ध म्हणतो। त्यानंतर ई आहे, 4 गुणांसाठी गटात न बसणारा आपल्याला शब्द ओळखायचा आहे। बिमस्टेकचे सदस्य भारत, भूतान, नेपाळ, अमेरिका, तर यापैकी अमेरिका हा वेगळा शब्द आहे। त्यानंतर दुसरा आहे, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप आणि इंटरनेट, तर हे फेसबुक, इंस्टा आणि व्हॉट्सअप जे आहे ते सोशल मीडिया साईट आहे आणि इंटरनेट हे एक सर्च इंजिन आहे। यानंतर यामधील तिसरा आहे, हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड आणि गरिबी, तर गरिबी हा यामधला वेगळा शब्द आहे। त्यानंतर कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि महामंडळ, तर महामंडळ यापैकी हा वेगळा शब्द आहे। त्यानंतर आहे, सार्क संघटनेचे सदस्य आपल्याला लिहायचे आहेत, तर ही संकल्पना चित्र 4 गुणांसाठी आहे प्रश्न क्रमांक 2 मधील। तर हे सार्कचे संघटनेचे सदस्य आहेत अफगाणिस्तान, भारत, भूतान, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश, यापैकी कुठलेही आपल्याला 4 लिहायचे आहे। त्यानंतर खालील नकाशाचं निरीक्षण आपल्याला करून त्या पुढील प्रश्नाची उत्तर द्यायची आहेत।
सोव्हिएत रशियामधील पूर्वीचे देश आहेत. तर यामधील प्रश्न आहे, सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर उदयास आलेल्या कोणत्याही 5 देशाची आपल्याला यामध्ये नावं लिहायची आहे. 5 गुणांसाठीचा प्रश्न आहे. तर हे आहे मित्रांनो, कझाकिस्तान, तजाकिस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, जॉर्जिया, युक्रेन, मोल्डोव्हा, बेलारूस, एस्टोनिया. तर यापैकी आपण 14 देशापैकी कुठलेही 5 नावं या ठिकाणी आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 जो आहे आपला, तो आपला 10 गुणांसाठी आहे. तर हा प्रत्येकी 2 आहेत, 7 दिलेले आहेत, 5 आपल्याला सोडवायचे आहेत. आणि यामधील पहिला आहे, जागतिकीकरण बिगर राजकीय घटकांचे महत्त्व कमी झाले आहे. तर हे विधान चूक आहे, कारण आपण आज पाहतो की जागतिकीकरणामध्ये बिगर राजकीय घटकांचं महत्त्व आज आपल्याला वाढलेलं दिसतं आहे. त्यानंतर बहुराष्ट्रीय कंपनी याचे मुख्यालय कोणत्याही एका राष्ट्रात नसते. हे विधान बरोबर आहे, कारण ते अनेक राष्ट्रात त्याचे मुख्यालय असू शकतात. त्यानंतर तिसरा आहे, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली. तर हे विधान बरोबर आहे. त्यानंतर चौथा आहे, संयुक्त राष्ट्राचे स्त्रियासाठीचे दशक हे 1986मध्ये सुरू झाले. तर हे विधान चूक आहे, कारण हे दशक 1976 ते 1985पर्यंत होते आणि 86ला ते समाप्त झाले होते. त्यानंतर आहे, भारतीय स्वातंत्र्य चळवळीस राष्ट्रीय एकात्मता पोषक ठरली. तर हे विधान आपलं बरोबर आहे. हे मागच्या पेपरमध्ये आपण टाकलं होतं. त्यामध्ये आपण राष्ट्रीय महिला आयोगही टाकलं होतं आणि जागतिकीकरणाचे बिगर राजकीय घटक हे देखील टाकलं होतं. त्यानंतर 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. हे विधान चूक आहे, कारण 1990च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. त्यानंतर 7वा आहे, सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनाचा कुशलतेने वापर केला जातो. हे विधान बरोबर आहे. त्यानंतर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 जो आहे, खालील विधानांचा सहसंबंध आपल्याला स्पष्ट करायचा आहे. 9 गुणांसाठी हा दिलेला असतो. 5 आपल्याला प्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी 3 आपण सोडवले असेल. तर शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्राचा उदय. त्यानंतर जागतिकीकरण आणि संस्कृती. तिसरा आहे, गरिबी आणि विकास. चौथा आहे, जम्मू काश्मीर आणि सीमापार दहशतवाद. आणि 5वा आहे, भारत आणि अलिप्ततावाद. तर यापैकी आपण मागच्या पेपरला जागतिकीकरण व संस्कृती, गरिबी आणि विकास, जम्मू व काश्मीरमधील दहशतवाद, भारत आणि अलिप्ततावाद. बरेचदा आपण एखादा प्रश्न समजा आता सीमापार दहशतवाद असेल तर तो 4 किंवा 5 मार्काच्या प्रश्नामध्ये तो विचारलेला आहे. म्हणून आपला हा पेपर आपला मित्रांनो पूर्ण कव्हर मागच्या याच्यामध्ये झालेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपला 5 आहे. तुमचं मत आपल्याला 25 ते 30 शब्दात मांडायचे आहे. कोणतेही 3 आपल्याला सोडवायचे आहे. 4 गुणांचा हा एक प्रश्न असतो. तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगतीचा मानवी जीवनावर झालेला परिणाम जो आहे तर तो आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. आणि त्यानंतर दुसरं आपल्याला आलेलं आहे पेपरमध्ये, पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. हे आपण मित्रांनो विचारला होता. त्यानंतर जागतिक दहशतवाद ही जागतिक समस्या बनली आहे. यामध्ये दहशतवाद आपण पाहतो आज तो कशा पद्धतीनं एका देशापुरता मर्यादित न राहता तो आज म्हणजे वर्ल्ड ट्रेडवरील हमला असेल, त्यानंतर आपल्या भारतामध्ये झालेले हमले असेल, नरिमन पॉईंट मुंबईचा, तर अशा पद्धतीनं आपण लिहिलं असेल. त्यानंतर हा प्रशासनाने शासनाला जनतेच्या जवळ आणलेले आहे. तर हे आपण प्रश्न मागे टाकला होता. त्यानंतर आहे, भारत ही उगवती सत्ता आहे. तर या संदर्भात हे 5 पैकी आपण 3 सोडवले असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे, 10 गुणांसाठी 2 सोडवायचे, आपल्याला 4 दिलेले आहेत. तर युरोपियन महासंघाचे कार्य कसे चालते हा एक प्रश्न. त्यानंतर जागतिकीकरणाचे राजकीय क्षेत्रावर झालेले परिणाम स्पष्ट करा. तिसरा आहे, भारतातील महिला पुढील समस्या स्पष्ट करा. आणि चौथा आहे मित्रांनो, राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्यासाठीची राज्याची भूमिका स्पष्ट करा. मग हा प्रश्न यापैकी आपण 2 सोडवले असेल. त्यानंतर खालीलपैकी एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करा. पहिला आहे, सुशासनाने खालील दिलेले मूल्य स्पष्ट करा. सहभागात्मक, पारदर्शकता, कायद्याचे राज्य, सहमतीदर्शक आणि उत्तरदायित्व. आणि आपण हा भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक जे आहे स्पष्ट करा. ते मध्ये आपला घटक भौगोलिक घटक, ऐतिहासिक, आर्थिक घटक, राजकीय घटक आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्था. तर आपण हा लिहिला असेल. हा प्रश्न मागच्या संभावितमध्ये आपण टाकला होता. म्हणून मित्रांनो, जर आपला प्रश्न क्रमांक 1 बरोबर असेल आणि प्रश्न क्रमांक आपला 2 आणि 3पर्यंत जर बरोबर असेल समजा साधारणतः, तर आपल्याला 39 पैकी 39 मार्क मिळेल. याबद्दल शंका नाही. आपला व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.